श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यातली काही माहिती पाहणार आहोत। पुढचा कार्यक्रम सुरू करू। ज्योतिष सन्निवेश वर्णनामध्ये लोकपालांची पुरींचे वर्णन केले आहे। सूर्याची स्थिती, त्याचप्रमाणे त्याची गती, आयन, ऋतू, स्थिती यावर ध्रुवस्थान, नंतर मेघांचं स्वरूप आणि उष्टीचे प्रादुर्भाव अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत। आता याचे पुराण लिहिलेले आहेत। हे कधी लिहिले हा प्रश्न उपस्थित होतो। हे पुराण लिहिलं म्हणजे आता अर्थ असा आहे की पहिली 6-10 पानं लिहून ठेवली, मग पुढच्या योगात पुन्हा 10-20 लिहून ठेवली, असं करून करून हे पुराण व्यास महाराजांपर्यंत सगळी पुराणाची माहिती एकत्र करून करून हे पुराण तयार करून आपल्यापुढे ठेवलेली आहेत। त्यामुळे या पुराणाची माहिती आपण वाचतो ती आपल्याला विसंगत वाटते विज्ञानापेक्षा। का पृथ्वी स्थिर होती आणि सूर्य ती भोवती फिरत होता, हे जगाच्या आरंभीचं पूर्ण वेदामध्ये वर्णन आहे। त्याच्यानंतर मत्स्य आणि कच्छ अवतार होस्तवर पृथ्वी अशीच होती। जेव्हा वराह अवतार झाला तेव्हा हिरण्याक्षाने पृथ्वी पाण्यात बुडवली। वराह अवतार घेऊन भगवंताने ती आणली, सूर्य स्थिर केला आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरत ठेवली। हा सिद्धांत नंतर बदलला। म्हणजे पुराणामध्ये इतिहास सांगितला आहे तो खोटा नाही, खरा आहे, परंतु दृष्टिकोन तुमचा बरोबर नसल्यामुळे तुम्हाला पुराण वेद याच्याची जी रचना आहे ती समजत नाही असं नाही। विज्ञान धरून अलीकडच्या काळापर्यंत तुम्ही भाषांतर करताय, त्यामुळे हे चुकीचे भाषांतर आहेत। ही भाषांतर जशी तशी सांगा, म्हणजे समाजाला पूर्वीचा काळ, आताचा काळ, मध्यकाळ सगळं समजन। तर आपल्या पृथ्वीचे किती वेळा प्रलय झाले, मत्स्य अवतारात प्रलय झाला, त्याच्यानंतर वराह अवतारात पृथ्वी बुडवली, मग 2 वेळाचा इतिहास सापडतो। तर अशा दृष्टीने हे याच्यामध्ये पूर्वीचे वर्णन केले आहेत। सूत म्हणाले, हे ऋषी,
देव क्षत्रांचे पाहून मी ग्रहांच्या गतीसाठी अंदाज ज्योतिर्गणांचे ग्रहांचे गतीचे वर्णन संक्षेप करीत आहे. मेरूचे पूर्व भागात मानस सरोवर पर्वत पवर महेंद्रची पुरी स्थित आहे. दक्षिणात सूर्यपुत्र यमाची, पश्चिमेत वरुणाची आणि उत्तरेत सोमाची विशाल पुरी आहे. या दिग्पाल कहते या नगर क्रमाने अमरावती, संयमनी, सुका तथा विभा नावाचे आहेत. लोकपालांचे पुरी नगरामध्ये वरती सर्व दक्षिणामध्ये बाण के समान गतीवाले सूर्याची जो गती आहे त्याला आम्ही जाणतो. दक्षिणायनमध्ये सूर्य बाण की तरह गमन करीत असतो. नक्षत्र लेकर निरंतर भ्रमण करताय. हे दुजो ब्राह्मणो, जो प्रभू सूर्य इंद्राची पुरीत प्रवेश करतो तेव्हा संयमनीचे सभी लोक सूर्याचे उदय पाहतात. जेव्हा वे सूर्य संयमपुरीत होते तब पश्चिमामध्ये सुखापुरीत प्रातःकाळ होत आहे. याप्रमाणे विश्वाचे नेत्रतुल्य भगवान सूर्य विभापुरीत अस्त होत आहे. ज्या प्रकारे मी अमरावतीच्या सूर्याची गतीला पाहतो सांगत आहे, त्या प्रकारे हे सूर्य संयमनी को पाहून सुख तथा विभाग को भी प्राप्त करते आहे. आता याच्यामध्ये याच्या पुऱ्या सांगितलेल्या आहेत. या पुऱ्या म्हणजे नगर ही आपल्या आता पृथ्वीवरती काय आहेत काही नाही, लांब आहेत. त्या दृष्टीने गोंधळ आहे सगळा. हे ब्राह्मणो, जब आग्नेय दक्षिण पूर्व भागात अपराह्न होत आहे तेव्हा नैऋत्य दक्षिण पश्चिम भागात पूर्वाहन समय वायव्य उत्तर पश्चिम भागात भयानक रात्रीचा उत्तरार्धाने उत्तर पूर्व भागात रात्रीचा प्रथम काल होत आहे. म्हणजे याचं उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचं जे गणित आहे ते सांगितलं. रात्री दिवस कसे होतात हे पण सांगितलेलं आहे. सर्व प्रकारची हीच गती आहे. या प्रकारे सर्व जळाला पाण्याला स्वप्नाला सूर्य आकाशाच्या मध्यात आचर संचलन करीत आहे. एका मुहूर्तामध्ये पृथ्वीवर सूर्य 20 अंश चालतोय. पूर्वीची गती आहे. या सूर्य चालतो पूर्वीच्या गतीप्रमाणे 1 अंश. एक मुहूर्तात सूर्याच्या द्वारा पार केलेली गती योजन परिणामात कशी आहे व संख्या 31,50,000 योजन आहे. एक मुहूर्त म्हणजे संख्या किती आहे? 31,50,000 योजन म्हणजे तर 4 निघून यायचं म्हणजे इतके मग किलोमीटर झाले. 31 लाखाला 4 म्हणजे 124 लाख किलोमीटर. ही महात्मा सूर्याची एका मुहूर्ताची गती आहे. म्हणजे सूर्य एका मुहूर्तामध्ये किती चालतो? 31,50,000 योजन गुणिले 4 एवढा चालतो एका मुहूर्तात. म्हणजे याचा अर्थ असा आहे
की पूर्वी पृथ्वी स्थिर होती आणि सूर्य तिच्या ओझी फिरतोय सिद्ध झालं. वेदात पण हे सांगले. म्हणजे सूर्याचं पूर्वी गती जी आहे ती अगोदरची आहे. या गतीवाने सूर्य जेव्हा दक्षिण दिशा जातो तिथे 6 महिन्यांनी पुन्हा उत्तरायण काळात येतो. दक्षिणाच्या काळामध्ये महातेजस्वी सूर्य मानस उत्तर पर्वतावर पुष्कराच्या मध्य भागात भ्रमण करतो. सूर्य 180 मंडळापासून गुजरतो. उत्तरायण तथा दक्षिण के ब्रह्म तथा बाह्य तथा आभ्यंतर म्हटले आहे. सूर्य प्रतिदिन त्या मंडळावर भ्रमण करतो. कुंभाराच्या चाकाप्रमाणे बाहेर भाग शीघ्रपूर्वक चारोवर घुमतो आहे. पैशाही सूर्यदेव दक्षिणामध्ये तेथे भ्रमण करतो. यासाठी थोडे समय ही उपेक्षावृत्त अधिक भूमीवर पोहोचत आहे. दक्षिणामध्ये सूर्य 12 मुहूर्तात शीघ्रतापूर्वक दिन में 13.5 नक्षत्र चालतो. 13.5 नक्षत्र एका दिवसात चालतो. आता या ठिकाणी सूर्याची गती आणि आताचं पंचांगामध्ये बराच फरक आहे. एका मुहूर्तात सूर्य 13.5 नक्षत्र चालतो. म्हणजे आमदा उदाहरणार्थ अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आद्रा पुरुष पुष्य आश्रम मागा पुरा उत्तरा हस्त. म्हणजे हस्त पूर्वा म्हणजे या नक्षत्राप्रमाणे हा चालतो. आता 15 दिवसांनी सूर्य एका नक्षत्रात जातो. पण त्यावेळेस तो त्या काळामध्ये अशी गती होती. जेव्हा रात्री 18 मुहूर्तात रात्री त्याला ते फिरतात ते नक्षत्र. 13.5 13.5 27 झाले. म्हणजे रात्री 13.5 नक्षत्र आणि दिवसात 13.5 नक्षत्र. म्हणजे त्यावेळेला सूर्याची गती समान होती. आता जर समजा दिवस मोठा रात्र मोठी, रात्र मोठी दिवस मोठा, अशा दृष्टीने जे छोटे मोठे भाग आहेत तसे भाग पूर्वी नव्हते. ज्याप्रमाणे कोंबड्या चाकाचा मधला भाग मंद गतीने चालतो त्याप्रमाणे उत्तरायणात मंद गतीचे भ्रमण करतो सूर्य. आता या फिरताना सूर्याचा प्रकाश थोड्या वेळाने पृथ्वी येत असे. सूर्याचा रथ आदित्यो मुनियो गंधर्व अप्सरा ग्रामणियो तथा सर्प आणि राक्षस अधिष्ठित राहतो. 1000 किरणावाले व सूर्य पुढे पाठीमागे नीचे तथा वर किरण सोडून ब्रह्माचे अत्युत्तम सभाला प्रकाश करीत आहे. सूर्याचे किरण हे आपल्याच बाजूने येतं असं नाही. याच्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे पूर्व ऊर्ध्व खाली बाजूने सगळ्या बाजूने सूर्याचे प्रकाश किरण जातात. हे पण आता सिद्ध आहे. म्हणजे प्रकाश किरणात काही बदल झालेला नाही. संध्या वंदन समयात
मुनि तथा ब्राह्मणों के द्वारा मार्फत आर्य हेतू सोडलेले जलापासून जवळ आलेले राक्षसों का मारकर आगे बढ़ते आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगेल की सूर्याला अर्घ्य का द्यायचं बा. ब्राह्मण किंवा मुनी लोक सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला नम. तर सूर्याला अर्घ्य दिलं पाणी सोडतो मंत्र म्हणून. तर यावेळेस सूर्याच्या पुढे जे राक्षस आहेत सूर्याचे किरण अडवणारे तर ते किरणाचे राक्षस नष्ट होतात. हे कसं काय शक्य आहे आपल्या विज्ञान दृष्टीने विचार केला ते शक्य होईल असं वाटत नाही. कारण राक्षस कुठं सूर्याच्या किरणामध्ये सूर्यापुढं, मानव कुठं पृथ्वीवर सूर्याला अर्घ्य देतोय. त्याच्या अर्घ्यातून प्रकाश त्याचा पाणी पडते. त्या पाण्यातून प्रकाश बाहेर पडतो आणि तो प्रकाश बाहेर पडल्यानंतर तो राक्षस नष्ट होतात. मला जो अनुभव आला तो असा सूर्यनारायणाचा. मी आपल्या कल्की मंदिरात बसलो होतो आणि बरोबर 11 पावणे 12 झाल्या तर मंदिरामध्ये एकदम रथ उतरला. मी दगड घेऊन मारा धावलोय. अरे म्हणले देवाच्या मंदिरात कसं काय आणणार आहोत तुम्ही. मग सूर्यदेव म्हणले मी सूर्यदेव आहे, तुम्हाला भेटायला आलोय. मग त्यांनी आपला प्रकाश जरा मंद केला होता. मग ते घोडे 7. मग सूर्यदेव खाली उतरून आमची भेट झाली. त्यांचं आमचं बरंच गुह्य ज्ञान झालं आणि त्याने सांगितलं की हा जो सूर्य आहे आता याच्यावर मी राहतो आणि ह्या सूर्याभोवती सगळे पृथ्वी तारांगण फिरत आहे. जर समजा हा प्रकाशमय जो ताऱ्यावर मी राहतोय सूर्य देव, तो तारा जर मंद झाला, ग्रह बनला, तर मी ज्या ठिकाणी महत्वाचा तारा प्रकाशमान असन त्या ताऱ्यावर जाऊन राहील आणि पृथ्वी आणि सगळे ग्रह पुन्हा सूर्याभोवती जसे फिरतात तसे फिरायला आणि सूर्याला पण ग्रह बांधला तर माझ्या भोवती फिरायला लागेल त्याच्या भोवती. अशा दृष्टीने पुढच्या काळामध्ये ही गती होणार आहे. म्हणजे पाठीमागं सुद्धा अशीच अवस्था झालेली आहे. सूर्यनारायणाने मागचा सूर्य जेव्हा नष्ट होत चालला तेव्हा त्याला सोडून देऊन आता जो सूर्य त्याच्या वस्ती केली आणि मग त्याच्या भोवती सगळे तारंग्रह फिरायला ठेवले. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनंत कोटी वर्ष हा प्रवास असाच चालू आहे आणि याचं रहस्य विज्ञानाला अजून समजलं नाही किंवा उलगड नाही. उलगडण्याचा प्रयत्न चालू आहे. आता हा जो आता सूर्य आहे आपल्याकडं, त्या सूर्यनारायणाचं आहे प्रकाश. सूर्य समजा तारा मंद झाला तर पृथ्वीवर येणारे किरण उत्साह सगळं कमी होईल, उत्पन्न घटन प्रजा नष्ट होईल. हे विज्ञान दिशेची भीती आहे. तर सूर्यनारायण सांगितलं मी दुसऱ्या ग्रहावर वस्ती करीन आणि त्याच्या भोवती सगळं जग पुन्हा फिरत असंच ठेवी. म्हणजे ही सृष्टी जी आहे वैदिक धर्माची ही कधी नष्ट झाले नाही, होणार पण नाही. हिच्यावर जीवसृष्टी कायम राहणार. प्रलय होणं तर काय हो. म्हणजे सूर्यनारायण जो आहे तो ह्या ग्रहावरून त्या ग्रहावर, जसं आपण ह्या गावातून दुसऱ्या गावात गेलो का आपलं बिराड घेऊन जातो, पुन्हा त्या गाव सोडून दुसऱ्या गावात ते बिराड घेऊन जातो. म्हणजे आपण आपलं सगळं साहित्य घेऊन ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात जातो. म्हणजे आपलं साहित्य बरोबर आहे. तशा प्रकारे सूर्यनारायणाचं जे साहित्य आहे, ग्रह तारे सूर्यनारायणाचे ग्रह भोवते फिरतात. हा ग्रह जेव्हा सूर्य जेव्हा ग्रह बनून थंड होऊन जाईल तेव्हा पृथ्वीला प्रकाश कुठून मिळणार नाही.
तो हा सूर्यनारायण जो देव आहे, हा देव दुसऱ्या ग्रहावर, प्रकाशमय ग्रहावर जाऊन त्याभोवती पुन्हा आपली पृथ्वी फिरत ठेवणार आहे, माग ठेवलेला आहेत. असे अनंत सूर्य होऊन गेले तरी पृथ्वी आणि मानव काय समाज नष्ट झालेला नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याचा जगाने विचार केला पाहिजे. नुसत्या गप्पावरून नाही चालत. कारण वेदांचा अभ्यास करा म्हणजे सूक्ष्म ज्ञान होईल. पुराणाचा इतिहास पहा, मी तुम्हाला सूक्ष्म ज्ञान होईल की ही जी घडामोडी याच्यात जे दिलेली आहे, उत्तरायण दक्षिणायन, 21 जूनला दक्षिणायन सुरू होतं, 22 डिसेंबर उत्तरायण सुरू होतं. हे गणित सुद्धा याच्यामध्ये त्यांनी मानलेलं आहे. म्हणजे पूर्वीचे जे गणित आहे सगळी, त्याला फक्त आता आपण तारखा दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने फक्त त्यांचे आपण सांगतो याने असा शोध लावला. तुम्ही कसलाही शोध लावला नाही आणि पृथ्वी जगाचा शोध लावू शकणार नाहीत. कारण तुमचं जे आयुष्य आहे, डोकं आहे, हे फार कमी डोक्याचं आहे, फार नाही. जो चोक्ष भगवंत परमात्मा आहे, त्याला या जगाच्या घडामोडीचं पूर्ण ज्ञान आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कुठला महाराज दाखवला चमत्कार, चाललो पळत, तर हे जे प्रकार आहेत हे सगळे प्रकार तुमचे असू देत, परंतु जे सत्य आहे तिकडे चला. सत्यम वद धर्मम चरम स्वाध्याय करू असतो मा तमसो ज्योतिर्गमय. या न्यायाप्रमाणे सत्याकडे चला. सत्य शोधा, अंधश्रद्धा ठेवून बसू नका. ते सूर्यजी महाराज आहे त्या अशा दृष्टीने प्रत्येक वेळेला अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आपला फिरतोय, तर तो प्रत्येक वेळा आपलं पृथ्वी वाचवतोय. हे आता हिरण्यकश्यपाच्या वेळेस हिरण्याक्षाने पृथ्वी पाण्यात बुडवली आणि ते पृथ्वी पाण्यात बुडवली तेव्हा ती सूर्यापेक्षा 100 पट मोठी होती, 1000 पट मोठी होती. समुद्रात बुडवल्यानंतर तिचं आत्ताचं स्वरूप प्राप्त झालं. आणि मग भगवंत आदिनारायण पक्षवक्ष भगवंत यांनी सूर्य स्थिर केला आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरत ठेवली. दुसरं पर्व सुरू झालं. म्हणजे आपल्याला सुद्धा पाठीमागच्या योगाचा विचार करावा लागणार आहे. तेवढा पृथ्वी ओबड धोबड होते. इंद्रदेव, अश्विनी कुमार यांनी ही पृथ्वी व्यवस्थित केली, सरळ केली, नद्या नाड्या तुडून भरायला लावले आणि सकल प्रजाती म्हणकर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे कुंभाराचा आतून अतिशय शांत फिरतो आणि बाहेरून गती जास्त असते, त्याप्रमाणे हे जे जग आहे, हे जग आतील भागात स्थिर केलेलं आहे. बाहेरच्या भागातून त्याला गती जास्त आहे असं दाखवलंय. उत्तराच्या पश्चिम भागात 18 दिवस मुहूर्त आहे. त्यावेळी सूर्य मंद गती होऊन चालतो. आता या ठिकाणी उत्तरायण आणि दक्षिणायन. आता याच्यामध्ये आता सूर्य मोठा होत चाललेला आहे, सूर्य अर्थ लहान होत चालली. पुन्हा पुढच्या वेळेला सूर्य लहान होत जाईल, रात्री मोठं होत जाईल, असे इथे वर्णन केलेलं आहे. रात्री 12 मुहूर्तात 13.5 नक्षत्रात फिरतो आणि दिवसात सुद्धा 13.5 नक्षत्र फिरतो. ते सगळे 18 मुहूर्तामध्ये यांचं घडतंय.
ज्याप्रमाणे नाभीचे चक्र अतिशय मंद गतीने फिरते, त्याप्रमाणे चक्राच्या मध्यस्थित मिठीच्या पिंडाची भातीमध्ये स्थित ध्रुव फिरत आहे. म्हणजे आता याच्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, आणि तो मुद्दा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. कसा की कुंभाराचं चाक आहे आणि चाक फिरतंय. आता चाक फिरतंय म्हणजे बाहेरून गतिमान झालेला आहे, आणि मधला जो भाग आखाचा होता तो भाग फिरतच नाही, स्थिर आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितले, हा जो ध्रुवतारा आहे, हा ध्रुवतारा मध्ये स्थित आहे, आणि त्याच्या भोवती हे सर्व जग अतिशय वेगाने फिरते. हा महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे गुरुत्व आकर्षण किंवा माया आकर्षण जे आहे हे ध्रुव ताऱ्यामुळं चालतं, हा सिद्धांत तिथं बोलतो. कारण ध्रुव तारा जो आहे, जो ध्रुव आहे मध्ये बिंदू, त्याच्या भोवती जे चुंबक आहे त्याला धरून हे सगळे ग्रह तारे आपले व्यवस्थित कारभार करतात. हा सिद्धांत या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मानलेला आहे, आणि हे सिद्धांत सगळ्या जगाला पटण्यासारखं आहे. आता याच्यामध्ये घड्याळ आहे, तुमचं घड्याळ सेकंद काटा वेगाने फिरतो, नंतर मिनिट काटा त्याच्या मागे मंद गतीने चालतो, आणि तास काटा अतिशय मंद गतीने चालतो. हे तिन्ही काटे जरी फिरत असले तरी मधला जो बिंदू आहे तिन्ही काटे फिरवणारा तो स्थिर आहे घड्याळामधला, म्हणजे तो ध्रुव आहे, आणि त्याच्या भोवती हे जग फिरते. माय जग सेकंद काट सगळे फिरतंय. दैवी जग जे आहे ते मिनिट काट्यासारखे फिरतंय, आणि ब्रह्म जे आहे स्तंद ते तास काट्यासारखे फिरते. म्हणजे असे तीन सिद्धांत त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा मानलेला आहे, तो पटला. प्राचीन विद्याचे व्यता म्हणतात की दिन आणि रात मिळून 30 मुहूर्त होतात. दोन्ही दिशांच्या मध्ये मंडळामध्ये सूर्य फिरतो आहे. जसे कुलाल चक्राची नाभी जागा स्थिर राहते आणि घुमते फिरते, त्या प्रकारे ग्रहांचे सहज ध्रुव सुद्धा ग्रहांके साथ घुमतो फिरतो, स्वतःवर फिरतो ध्रुव तारा, असे तर सिद्धांत मानलेला आहे. आता सूर्याला 220 प्रकाश वर्षापेक्षा जास्त दिवस सगळ्या ब्रह्मांडात फिरायला लागणार आहे. आता सूर्य 2000 ठराविक अंतरावर पुढे सरकलेला आहे. सूर्य सुद्धा स्वतःवरती फिरतो आणि ब्रह्मांड घेऊन चालतो. मग सूर्याला कोण ब्रह्महृदय नावाला आकर्षण करतो. ब्रह्मांडाच्या ताऱ्याला आकर्षण कोण करतो? ध्रुव तारा. आणि ध्रुव ताऱ्याला आकर्षण कोण करतो? हा महत्वाचा मुद्दा इथे आहे. तर हे जे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड नारळासारख्याच्या करुंडीसारखं आहे, आणि चौकोन ते अतिशय जाड आहे. त्यामुळे सगळे ग्रह तारे या गुरुत्वाकर्षणावर फिरतात. आता साधी गोष्ट पहा, धूमकेतू असतो, तो सूर्याभोवती फिरून लांब जातो. काही 10 लाख वर्षांनी येतो, काही 1000 वर्षांनी, कोणी 500 वर्षांनी धूमकेतू पुन्हा सूर्याभोवती सूर्याकडेच येतो. याच्यावरून तुम्हाला कळन की ध्रुव तारा स्थिर आहे,
आणि त्याच्यामुळं हे जे गती आहे या गतीमध्ये तुमचे जे काय म्हणजे फिरणारे अतिशय गतीचं आहे त्या दृष्टीने हा ध्रुवता हा तुमचा धूमकेतू समजा 1000 किलोमीटर गेला, मग पुन्हा फिरला सूर्याकडे परत आला. एखादा धूमकेतू 1,00,000 किलोमीटर गेला किंवा 1,00,000 वर्ष दूर गेला, 1,00,000 वर्षाने पुन्हा फिरवून पुन्हा सूर्याकडे येणार. कारण का? याला चौकून कवच आणि आवरण आहे, हा सिद्धांत महत्वाचा आहे. नारळाच्या करवंटीसारखं हे कवच आहे, त्याच्या आतमध्ये हे सगळं ब्रह्मांड फिरत आहे. तो एका ब्रह्मांडात आपण राहतो आणि मग या त्या ब्रह्मांडामध्ये सत्य वैकुंठ कैलास सगळे काय देवलोक राहतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सत्य कैलास आहे आणि मग सगळ्यांचा नियंत्रण करता वच्चवक्षा भगवान परमधामात राहतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ते परमधाम आहे. एका ब्रह्मांडाचं अंतर अनंत कोटी किलोमीटर, अनंत कोटी प्रकाश वर्ष आहे. अंत लागत. आणि मग त्या ब्रह्मांडातून बाहेर कसं पडायचं? ही जी काळी ओरं दिसतात, नारळाचे 3 डोळा असून 1 डोळातून भोला पडतं, तसं ह्या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जायचं म्हणजे ह्या ब्रह्मांडाचं कवचातून बाहेर पडून दुसऱ्या ब्रह्मांडात जायचं. तिथं काय चाललंय ते पाहून पुन्हा त्या ब्रह्मांडात उतरायचं, तसंच खाली पुन्हा पुन्हा बाहेर येऊन पुन्हा फिरायचं. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. द्राक्ष घाडासारखी एकाला एक चिकटलेली. भगवंताचा अंत लागत नाही. आणि नुसते उड्या मारतो आपण, हे उड्या मारतो. अरे हे करता करायचा जो भगवंत आहे तो फार वेगळा आहे. कोणी म्हणतो देव सगुण आहे, कोणी म्हणतो निर्गुण आहे. मग आता देव सगुण आहे का निर्गुण आहे? पाऊस कसा पडतो? सगुणात पडतो का निर्गुणात? पावसाची ढगत कशा ढगच नाही, पाऊस येतो का? नाही येत. जेव्हा ढग बांधतात तेव्हा पाऊस येतो. तसा परमेश्वर जेव्हा सगुणात प्रकट होतो तेव्हा सगळ्या जगाचा कारभार चालतो. तसा चालत नाही. अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. तो आपण अभ्यासला पाहिजे, विचार केला पाहिजे. नुसत्या गप्पा मारू नका. हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत त्यांचा अक्षर ना अक्षर वाचून पहा. मुनी तथा नक्षांचा समूह यानुसार चालतो. सप्तऋषी हे ध्रुव हे सगळं नक्ष फिरतात. त्या ध्रुवाच्या अधिष्ठित सूर्यदेव वायूच्या 7 सर्व बाजूने आपल्या किरणापासून द्वारा जल ग्रहण करतो. उत्तानपाद के पुत्राला ध्रुवपद भगवान विष्णूने कृपापासून सुलभ प्राप्त झाले आहे. पिता ध्रुवाने आपल्या पिताचे आचरण कारण प्राप्त केले आहे. सूर्याचे मार्फत ग्रहण केले गेलेले ते पाणी क्रमाने चंद्रमाला प्राप्त होते आणि पुन्हा व ते जल चंद्रमासे मेघाला प्राप्त होते. आता या ठिकाणी महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. कारण आपल्या समोर पृथ्वीवरचं पाणी कमीत कमी कुठपर्यंत जाऊ शकतं? सूर्यकिरणाचं म्हणजे जल आहे, वायू आहे. तर सूर्यकिरणाचं जल आहे, वायू आहे. तर चंद्र हा थंड आहे आणि या सूर्याची किरण जे आहे त्याच्यात जे पाणी आहे त्याची ढग बनण्याचं काम करण्याचं काम चंद्र करतो. चंद्र 3 लाख काही 84,000 किलोमीटर दूर आहे. तिथेही ढग वायू तयार होतात आणि मग पृथ्वीवर पाऊस पडतो. हा महत्वाचा मुद्दा सिद्धांत याच्यात मानले. म्हणजे पृथ्वीवरचं पाणी चंद्रापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे पूर्वी. आता ते जाऊ शकत नाही. याचं कारण की पृथ्वीच्या वरती एक
आवरण तयार झालं, वायुमंडळ तयार झालं, नंतर जो थर आहे थरचा तो तयार झाला. त्यामुळं पृथ्वीचं पाणी दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकत नाही. जर जरी थर जर आकाशात नसेल, अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे थर जर पृथ्वीभोवती आकाशात नसतील पृथ्वीवरचे, तर पृथ्वीचं पाणी सर्व संपून जाईल. आता पृथ्वीवरचं पाणी 3 किलोमीटर आकाशामध्ये जाऊ शकतं. त्याच्यावर त्याला आवरण आहे, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. ते पुन्हा खाली येऊन पुन्हा वायूचं पाण्यात रूपांतर होतं. पाण्याचं, वायूचं, पाण्याचं बर्फाची वाफ, मग त्याचं तेज, मग वायू, मग आकाश तत्व प्राप्त होत. आणि आकाश तत्व तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा पृथ्वीकडं येऊ लागतं. म्हणजे आपलं पाणी पृथ्वीच्या बाहेर जात नाही, हा महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. चंद्रापर्यंत, चंद्राच्या पुढे पाणी गेलं तर आपल्याला पाणी येणार नाही, कारण चंद्र हा थंड आहे. जर उद्या पृथ्वीवर चंद्र राहिला नाही तर पाऊस पडणार नाही, भरतीवरती समोर येणार नाही, कारण चंद्र भरतीवरती समोर आणतो. याचा अर्थ चंद्र पाण्यावर परिणाम करू शकतो. सूर्याच्या प्रकाशात जे पाणी आहे त्याला ओटी भरती करून समोर आकाशात पाणी निर्माण करू शकतो. हा सिद्धांत त्याच्यात महत्वाचा मानलेला आहे आणि त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. चंद्रामध्ये अमृत आहे, थंडावा आहे, त्यामुळे चंद्रावर पाणी का नाही? चंद्रावर नाही, सगळ्या ग्रहावर पाणी आहे. कारण याचं कारण आहे, सगळे ग्रह पाण्यापासून तयार झालेले आहेत. आकाश तत्व निर्माण झालं, आकाशापासून वायू तयार झाला, वायूपासून तेज तयार झालं, तेजापासून पाणी तयार झालं, पाण्यापासून बर्फ तयार झाला आणि बर्फ घट्ट होऊन होऊन त्याच्यापासून खडक तयार झाला. अशा दिशेने हे सगळे ग्रह पाण्यापासून तयार झालेले आहेत. जर हे पाणी खडक सगळे जर ग्रह वितळले तर पाणी वाहून जाणार. हा महत्त्वाचा मुद्दाचा सिद्धांत आहे. 1 चौरस इंच दगड तयार होण्याकरता 864 कोटी वर्षे लागतात. आकाश तत्वातून दगड तयार होतो आणि हाच दगड पुन्हा आकाश तत्वात जाण्याकरता 864 कोटी वर्षे लागतात. म्हणजे ब्रह्माचं कल्प, आयुष्य, दिनमान. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर वायूमार्फत आघात करून मेघांचा समूह पृथ्वीवृष्टी करतो. काय सुद्धा सुंदर सिद्धांत मानला. विज्ञान सुद्धा सांभाळला नाही अजून, विज्ञान अजून अज्ञान आहे. आता बघा, महत्वाचा मुद्दा किती सुंदर मानला इथं, की चंद्र सूर्याच्या प्रकाशातलं जल खेचून वायू रूपातलं जलामध्ये रूपांतर करतो आणि मग त्याच्यामध्ये घडामोड करतो, आकर्षण करतो. म्हणजे वरती आकाशात आणतो आणि मग त्याच्यापासून ढग तयार होऊन पाऊस पडतो. म्हणजे चंद्र आहे म्हणून पाऊस पडतो. हा महत्वाचा मुद्दा इथं मानला. चंद्र जर नसेल तर पृथ्वीवर ढग निर्माण होणे अशक्य आहे. म्हणून चंद्रदेवता, सूर्यदेवता यांना मानले जात, ते पूजा केली जाते. हा सिद्धांत इथं मानला त्याने. सूर्य सर्वाला भासित करतो, यासाठी भास्कर नामवाला आहे. त्यांना भास्कर. पाण्याचा कधी सुद्धा नाश होत नाही, हा सिद्धांत मानला. अत्यंत महत्वाचा. हे जल पुन्हा पुन्हा प्रवृत्त होत जात आहे. अत्यंत महत्वाचा सिद्धांत मानला. हे शास्त्र काय म्हणते? पृथ्वीवरचं पाणी संपणार, पृथ्वी कोरडी पडणार, मग माणसं मरणार. अरे तुम्ही
लिंग पुराण वाचा, शास्त्रज्ञ हो, आणि मग त्याचा विचार करा की हे पाणी कधी नष्ट होत नाही. कसं होत नाही बघा. बर्फ आहे, बर्फाचं वाफ झालं म्हणजे बर्फाचं झालं पाणी, पाणी झाली वाफ, वाफ झालं तेज, त्याच्यापासून झालं वायू, वायू गेला आकाश तत्वात, आणि पुन्हा आकाश तत्वातून वायू, वायूपासून तेज, त्याच्यापासून पुन्हा पाणी जल, आणि पुन्हा बर्फ. म्हणजे हे जो क्रम आहे, अशा दिशेने पाणी जगात कधीच नष्ट होत नाही, म्हणून जलदेवता आहे नमा असं म्हटलं जातं. किती सुंदर सिद्धांत मांडलाय. आपल्या पुन्हा जे सिद्धांत आहेत ते विज्ञानाला हरवणारे आहेत. याचा बारकाने विचार करा, तेव्हा जग सुधारणार नाही. विज्ञानाला पळू नका, कारण विज्ञान अर्धवट आहे. त्याला पूर्णपणे काही सांगता येणार. पाणी समुद्राचं पृथ्वी आटणार, कोरडी होणार आणि ती पृथ्वी मारणार. अरे पृथ्वी मारणारच नाही, तुम्ही मारणार. शास्त्रज्ञ हो, पृथ्वी जागणार आहे. कारण सूर्यनारायण पृथ्वी दुसऱ्या ग्रहावर जाऊन प्रश्न घेऊन जाणार. पाणी सुद्धा, कारण चंद्र पण येणार आहे, त्यामुळे चंद्रामुळे पाणी तयार झालं, पृथ्वीपेक्षा वर जाऊन देत नाही. पुन्हा त्याचं आकर्षण झालं, ओहोटी भरती झाली, पृथ्वी ओहोटी भरती होत. तसंच सूर्य आकाशात सुद्धा चंद्रापासून ओहोटी भरती होती. म्हणून चंद्र आकाशामध्ये ढग गुरगुर गुरगुर करतात, एकमेकावर आदळून वीज तयार होते. हा महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे आकाशात हे ढग एकमेकावर आदळायचा पान भरती ओहोटी सारखं चंद्र करतो, आणि त्यामुळे ढग गडगड करतात. चंद्र सुरक्षित असला तर पाऊस व्यवस्थित पडणार, चंद्र सुरक्षित नसल्यावर पाऊस पडत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि किती सुंदर सिद्धांत मांडला. विज्ञानाला हरवलं या ठिकाणी. विज्ञान पाणी प्यालं, विज्ञानाला काही समजत नाही. शास्त्रामध्ये पृथ्वी बोलणार, पाणी संपणार. पाणी नाही संपणार, तुम्ही संपणार. हिंदू धर्म संपणार नाही. हिंदू धर्म अमर आहे, कारण का त्यांनी सिद्धांत जे तयार केले आहेत ते शाश्वत आहेत, ते नष्ट होणारे नाहीत. पाणी कधी नष्ट होत नाही, परिवर्तित होऊन पुन्हा जसं तयार होतं. हा सिद्धांत लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणात मांडलेला आहे. त्यामुळं शास्त्रांनी सुद्धा जगातला विचार करायला पाहिजे. पुराणाची वांगी पुराणात नाही, पुराणाची वांगी विज्ञान हलवणारी आहेत. पुराणात वांगी नाहीत, रत्न आहेत. पुराणात रत्न, लक्षात ठेवा. सत्य अभ्यास जर केला ना तर तुम्हाला खूप चांगलं ज्ञान होईल. चंद्र हा आकाशात थंड निर्माण करतो, थंडावा. त्यामुळं पृथ्वीच्या भागामध्ये ढग पाणी तयार होतात, बाष्प, आणि त्या गुरुत्वाकर्षण म्हणजे ओहोटी भरती जी होती, ती ओहोटी भरती ढगात तयार होती, मग पाऊस पडतो. याला मान्सून पाऊस म्हणतात. मान्सून पावसाच्या वेळेस आकाशामध्ये ढगांचे ओहोटी भरती होते, म्हणजे एकमेकांना आकर्षण होतं. मग ते ढग एकमेकांना आतून दना आतून वीज चमकते. हा सिद्धांत त्यांनी इथं मांडला, अत्यंतपणे सुटलेला आहे. भगवान शिवाने सर्व प्राण्यांना कल्याणासाठी जलाची गती निर्माण केली आहे. जल सुद्धा भू भुवा स्वा महा अन्न तथा अमृत आहे. म्हणजे जल भू भुवा स्वा अन्न तथा अमृत आहे, म्हणजे हे सगळं लोकांमध्ये पाणी आहे, अमृत आहे. जल सर्व लोकांचे प्राण आहे. अधिक काय सांगायचे, काय लाभ आहे. सर्व प्राणी समस्त भुवन तथा हे सराचं जगत जलापासून निर्माण झाले आहे. भगवान सुद्धा शिवरूपी जलाचे आधिपत्याने व्यवस्थित आहे. भगवान शिव जलाचे अधिपती मानले आहेत.
हे संपूर्ण जगत शिवमय आहे. यात आश्चर्य काय आहे? सर्वव्यापी विष्णुदेव को नारायण पद जलापासून प्राप्त झाले आहे. विष्णू संपूर्ण जगाचे वासस्थान आहे. जल त्यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी सर्व महत्त्वाचे मुद्दे सुटलेले आहेत. मनातल्या सगळ्या शंका निरसन होतात ते आपण पाहिलं. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम. चराचर समस्त प्राण्यांचे वायूमार्फत उत्तेजित अग्नीपासून जल, जाळपासून धुळ समान रूपात जो जो निकलतो निर्माण होत्या. वायूद्वारा वर ढग जातं. त्याला आभ्र म्हणजे ढग म्हणतात. आता धूम अग्नी तथा वायूपासून वायूच्या संयोगाने आभ्र तथा म्हणजे ढग जात आहे. जो जलाची वर्षा करताय व आभ्र आहे. हजार नक्षवाले चंद्र, हजार नेत्रवाले चंद्र या ढगांचे स्वामी आहेत. आभ्र स्वामी आहेत. यज्ञाचे धुळेचे उत्पन्न आभ्र म्हणजे मेघ सदा दुधांचे म्हणजे ब्राह्मणांचे हित करणारे होते आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम. ओम स्वयंभू महामृत मंत्र महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. अनुसा माता की रात्रि सिंह की जय. ब्रह्मशात्री अनुसा माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.